श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमच्या आयुष्यात सध्या चाललेले बदल तुम्हाला कुठे घेऊन जात आहेत याचा कधी विचार केला आहे का? मेहनतीचे फळ कधी मिळेल याची आतुरता वाढली आहे का? नातेसंबंधात असलेले काही गुंते तुम्हाला सतावत आहेत का? की मनात कुठेतरी नवीन सुरुवात करण्याची इच्छा दाटून आली आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कुंभ राशीला मे महिना कसा जाणार. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना केवळ घटना घडवणारा नाही तर तुमच्या मनाला आणि विचारांना नवी दिशा देणारा ठरेल. कधी आनंदाचे क्षण तर कधी आव्हानात्मक परिस्थिती, दोन्हींचा संगम या महिन्यात पाहायला मिळेल. तुम्ही घेतलेले निर्णय, केलेली मेहनत आणि जपलेले नातेसंबंध यांचा या महिन्यात विशेष प्रभाव जाणवेल. मे महिन्यात ग्रहांची हालचाल तुमच्या जीवनात वेगवेगळ्या स्तरांवर बदल घडवेल. सुरुवातीला थोडासा गोंधळ आणि अनिश्चितता जाणवेल, पण जसजसा महिना पुढे सरकेल तसतसे चित्र स्पष्ट होत जाईल. तुमच्या विचारांमध्ये स्थैर्य येईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. हा महिना तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची, स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची आणि नव्या संधी ओळखण्याची संधी देईल. काही वेळा मन थोडं अस्वस्थ होईल, पण त्या अस्वस्थतेतूनच तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. करिअर आणि व्यवसाय. या महिन्यात करिअरच्या बाबतीत काही मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दिवसांत कामाचा ताण वाढेल आणि जबाबदाऱ्या अधिक जाणवतील. काही कामे तुमच्या अपेक्षेपेक्षा कठीण वाटतील, पण तुमच्यातील चिकाटी तुम्हाला त्या पूर्ण करण्यास मदत करेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. कधीकधी तुम्हाला स्वतःवर शंका येईल, पण इतरांचा तुमच्यावर असलेला विश्वास तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरित करेल. मध्यकाळात एखादी चांगली संधी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, पदोन्नती किंवा नोकरीत बदल. मात्र निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक गोष्ट नीट समजून घेऊनच पुढे पाऊल टाका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र आहे. काही व्यवहार फायदेशीर ठरतील तर काही ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भागीदारीत काम करत असाल तर स्पष्टता ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. महिन्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची चिन्हे दिसतील. थोडासा दिलासा मिळेल आणि पुढे जाण्याची ऊर्जा वाढेल. हा महिना तुम्हाला शिकवेल की यश एका दिवसात मिळत नाही, तर सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ते हळूहळू आपल्या आयुष्यात येते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या मे महिना काहीसा चढउतार घेऊन येईल. सुरुवातीला खर्च जास्त जाणवतील. घरातील गरजा, दुरुस्ती किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतात. काही वेळा पैसे येतात पण टिकत नाहीत अशी भावना निर्माण होईल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मध्यकाळात एखाद्या ठिकाणाहून अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जोखमीच्या गुंतवणुकीपासून थोडे दूर राहणे फायदेशीर ठरेल. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी स्थिर होईल. बचत करण्याची सवय लावल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कधीकधी पैसे खर्च करताना अपराधी वाटू शकते, पण काही खर्च असे असतात जे आनंद देतात आणि मनाला समाधान देतात. हा महिना तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन कसे करावे हे शिकवणारा ठरेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांमध्ये हा महिना खूप भावनिक असणार आहे. सुरुवातीला काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. छोट्या गोष्टी मोठ्या वाटू शकतात आणि मनात नाराजी निर्माण होऊ शकते. पण जर तुम्ही शांतपणे संवाद साधला तर हे गैरसमज दूर होऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी हा महिना नवीन ओळखी घेऊन येऊ शकतो. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुमच्या विचारांशी जुळणारी असेल. विवाहित लोकांनी जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे. कधीकधी कामाच्या व्यापात आपण आपल्या नात्यांकडे दुर्लक्ष करतो. मध्यकाळात नात्यात गोडवा वाढेल. एकमेकांशी केलेले संवाद आणि समजूतदारपणा नात्याला अधिक मजबूत करेल. महिन्याच्या शेवटी एखादा खास क्षण अनुभवायला मिळेल. कदाचित एखादी सहल, भेट किंवा एखादी खास आठवण. हा महिना तुम्हाला शिकवेल की प्रेम हे केवळ शब्दांत नाही तर कृतीतून आणि काळजीतून व्यक्त होते. कौटुंबिक जीवन. कुटुंबात काही बदल जाणवतील. सुरुवातीला काही जबाबदाऱ्या वाढतील. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कधीकधी घरात मतभेद होऊ शकतात, पण तुमचा शांत स्वभाव त्या परिस्थितीला सावरण्यास मदत करेल. लहान सदस्यांशी वेळ घालविल्यास आनंद मिळेल. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मन प्रसन्न होईल. मध्यकाळात घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. कुटुंब एकत्र येईल आणि वातावरण उत्साही बनेल. महिन्याच्या शेवटी कुटुंबातील नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि त्या आठवणी तुम्हाला भावुक करतील. हा महिना तुम्हाला कुटुंबाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा असेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल, पण हळूहळू तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे गंभीरपणे लक्ष देऊ लागाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. एखादा नवीन कोर्स किंवा कौशल्य शिकण्याचा विचार करू शकता.
मध्य काळात तुमच्या मेहनतीचे परिणाम दिसू लागतील. महिन्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचाल सोपी वाटेल. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्य राहील, पण मानसिक तणाव जाणवू शकतो. सुरुवातीला थोडी थकवा आणि आळस जाणवेल. योग, ध्यान और नियमित व्यायाम केल्यास फायदा होईल. आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मध्य काळात आरोग्य सुधारेल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला अधिक ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. आध्यात्मिक विकास. हा महिना तुम्हाला स्वतःशी जोडण्याची संधी देईल. ध्यान, प्रार्थना किंवा एखाद्या शांत ठिकाणी वेळ घालविल्यास मन शांत होईल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल जाणवेल. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. मे महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी बदल, शिकवण आणि संधी यांचा संगम आहे. सुरुवातीला काही अडचणी येतील, पण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. करिअरमध्ये प्रगती, नातेसंबंधात समजूतदारपणा आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी या गोष्टी लक्षात ठेवल्यास हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबाचे प्रेम, स्वतःवरील विश्वास आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही प्रत्येक अडचण सहज पार करू शकाल. हा महिना तुम्हाला एक नवीन सुरुवात देणारा ठरेल. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत रहा. धन्यवाद.